सातारा प्रकरणावरनं बराच गदारोळ पाहायला मिळाला आणि सत्तेत असलेल्या शिवसेनेला पायऱ्यांवरती येऊन आंदोलन करावं लागलं. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बोलतो जैसे करनी वैसे भरणी, ते काल दिसलं. सत्तेत दोन्ही जे आहेत पक्ष किंवा सगळे जे पक्ष आहेत ते एकमेकांशी कसं वागत आहेत, काय नेमकं चाललेलं आहे हे आता महाराष्ट्राला कळायला लागलेलं आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, तुम्हाला एवढंच सांगेन की जे मिंदे गटातले ते सगळे डरपोक आहेत. कुठेही काही कोणी पुढे आवाज उठवणार नाही. त्यांना फायली दाखवल्या जातील, ज्या फायलींच्या कारणांमुळे त्यांना पळायला लागलं, गुवाहाटीला जायला लागलं आणि मग सगळं काही शांत होईल. कुठेही काही होणार नाही. डरपोक लोक आहेत. निर्णय सुद्धा राखून ठेवण्यात आलेला आहे. याच्या आधी सुद्धा आपण बघितलं होतं की एका IAS अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं होतं, म्हणजे परत मागे घेण्यात आलं होतं. आज पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं वरच्या सभागृहामध्ये निर्णय जो आहे हा राखून ठेवण्यात आला. कुठचंही सरकार हे एका पद्धतीने चाललं पाहिजे, कायदेशीर पद्धतीने चाललं पाहिजे. प्रोटोकॉल असतात, नियम असतात. पण कोणी काही निलंबन मागतोय, कोणी काही चाललेलं आहे, हे खरोखर आज जे निलंबन झालं ते योग्य होतं की अयोग्य होतं ह्याच्यावर उत्तर आता अपेक्षित आहे. उद्या रुलिंग अपेक्षित आहे आम्हाला. आणि जे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सखोल चौकशी, ती चौकशी पण त्याच्यातून काय काय येईल. मग त्याच्यात खरात प्रकरण आहे, साताराचं आहे, या सगळ्या फायली ज्या येत आहेत ते नेमकं कुठून येत आहेत, कोणामुळे येत आहेत आणि कशामुळे येतात हे देखील जनतेला कळणं गरजेचं आहे. तुम्ही सातत्यानं लोकशाहीची हत्या होते असं विरोधक म्हणत होते, मात्र आज एकनाथ शिंदे यांच्या मंत्री शंभूराजे देसाई असं म्हणतात की लोकशाहीची हत्या झाली साताऱ्यामध्ये. हे सगळं हास्यास्पद आहे. ज्यांनी हा सगळा प्रकार सुरू केला तेच आज हे बोंबलत आहेत. हे हास्यास्पद आहे. पण तुम्हाला परत एकदा सांगतो ही लोक डरपोक आहेत. ह्या लोकांना कुठेही आवाज नाही आहे. ज्या मिनिटाला आहे ना, ज्या आधी फायली दाखवल्या होत्या 2022 साली, ज्याच्यामुळे हे गुवाहाटीला गेले होते, त्या फायली परत दाखवतील आणि सगळं शांत होईल. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो, ज्यामध्ये ते बोलतात की मला 35 कोटी रुपये कमिशन मिळणार होतं, ते मी माझ्या कार्यकर्त्यांना देऊन दिले. आता हे सगळे विषय मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनात आलेलेच आहेत. आणि कुठे ना कुठेतरी जे आता विचार करतात की $1 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला करायची आहे, महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे, महाराष्ट्राला सिंगापूरच्या पण पुढे न्यायचं आहे, हे असे सगळे लोक कारभारात घेऊन चालणार आहे का, हे मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे. खराब प्रकरणामध्ये राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की अशा लोकांना ठेचलं पाहिजे. दोन्ही बाजूला म्हणजे बंधू बाबा तर आहेतच, पण बंधू भक्त जे आहेत आणि बंधू सरकारमधले जे बंधू मंत्री आहेत त्यांना देखील त्यांच्यावर कारवाई होणं गरजेची आहे, त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. मग उपमुख्यमंत्री असतील किंवा कुठचेही मंत्री असतील, ज्यांचे फोटो त्याच्यात आलेले आहेत. मग कोणी सांगतं ट्रायडंट हॉटेलमध्ये जे बंधू बाबा बोलवले होते एकनाथ शिंदेनी त्यावेळी, त्याच्यात एक असतील. कोणी सांगतं गुवाहाटीला जाण्याचंच कारण हे होतं. या सगळ्या जो प्रकार आहे, एवढा गलिच्छ प्रकार आहे, जेवढा घाणेरडा प्रकार आहे, एकेकाळीचा आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि आता जे काही प्रकार दिसायला लागलेत, मग ह्या सातारा फाईल असू दे किंवा हे काय कॅप्स्टीन फाईल हल्ली याला बोलतात, कॅप्टनच्या फाईल, तर मला वाटतं हे सगळे जे प्रकार आहेत महाराष्ट्र ह्याच्यात बदनाम होतोय. ह्या राजकीय पुढाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं. आज मोदींनी मान्य केलेलं आहे की देशात इंधनाचा तुटवडा आहे आणि यामुळे आपल्याला जशा पद्धतीनं कोविडमध्ये लॉकडाऊनचा अनुभव होता तशाच पद्धतीचा असं म्हटलंय त्यांनी. आता दोन गोष्टी त्याच्यात. एक, पहिल्या दिवसापासून मी हेच सतत सांगत आलेलो आहे की प्रधानमंत्री महोदयांनी देशासाठी आणि मुख्यमंत्र्यांनी ते राज्यासाठी इंडो US करार जो झालेला आहे तो झाला आहे की नाही इथपासून सुरुवातीपासून बोलणं गरजेचं आहे. आणि त्याचा आपल्या कृषी क्षेत्रावर असेल, उद्योग क्षेत्रावर असेल, सेवा क्षेत्रावर असेल काय परिणाम होणार आहे ह्याच्यावर बोलणं तर गरजेचं होतंच. पण त्याचसोबत आत्ताच्या काळात जो काही इराण, इस्रायल आणि USA हे युद्ध चालू आहे त्याच्यातून एकंदरच जागतिक आर्थिक व्यवस्था जी आहे त्याच्यावर जो परिणाम किंवा दुष्परिणाम होणार आहे त्याच्यावर बोलणं गरजेचं होतं. हे आज ते बोललेले आहेत, ते काय मी बोललो की मी मागणी केली म्हणून नाही, पण जी काही परिस्थिती उद्भवते आपल्यालाही माहिती आहे की अनेक शहरांमध्ये LPG सिलेंडरसाठी लाईन लागलेले आहेत. जो पाईप्ड गॅस आहे तो पोचतोय की नाही, कुठे कुठे इंडस्ट्रियल गॅस कमी केलेला आहे. हे सगळं होत असताना जेव्हा प्रधानमंत्री म्हणतात की कोविडसारखी तयारी दाखवायला लागेल, ह्याचा काय अर्थ नेमका आम्ही काढायचा तो देखील त्यांनी सांगायला पाहिजे. कोविडसारखी तयारी म्हणजे जे उत्तर प्रदेशमध्ये चित्र दिसत होतं ते अपेक्षित करायचं का, गुजरातमध्ये जी ऑक्सिजनची कमतरता होती ते अपेक्षित करायचं का, एकंदरच PM केअर सारखा फंड जो निर्माण केला ते अपेक्षित करायचं का, की खरोखर कुठेतरी आम्हाला सरकारकडून कारवाई दिसेल, काम दिसेल हे अपेक्षित करायचं. ह्याच्यावर पण बोलणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा जर लॉकडाऊन आला मोठा विषय आणि ह्याला डायव्हर्ट करण्यासाठी दोन विषय पुढे आले तर खरंच आणि मला वाटतं कुठचाही विषय डायव्हर्ट करण्यासाठी आलेला नाहीये. जे काही घडलेले ते डोळ्यासमोर घडलेले. मिंदेंसारखे डरपोक लोक जेव्हा असे वागायला लागतात तेव्हा कळायचं की त्यांचा आता वेळ ही आता खूप कमी होत राहिलेली आहे आणि भाजप अशी राजकीय जी वळवळ चाललेली आहे ती जिवंत ठेवेल की बाजूला करेल हे पण बघायला पाहिजे. कारण मिंदे एक नंबरचे डरपोक आहेत आणि त्यांच्यासोबत जी टोळी गेलेली आहे त्यांची टोळी आता आवाज करेल
की फायली दाखवल्यानंतर गप्प होईल हे देखील कळेल. खडकांच्या भावाला जर अशा पद्धतीचा लॉकडाऊन देशात आला तर हे देशाला आजच्या घडीला परवडणारा असेल का? जे काही चाललंय नाही तरी परवडतंय का? जी काही घसरगुंडी चालली रुपयाची प्रत्येक दिवशी ती परवडते का? बेरोजगारीमध्ये पण पाहिलं असेल परवा जे काही आकडेवारी आली आहे जी ग्रॅज्युएट्सची बेरोजगारी ती भयानक जास्त आहे. संपूर्ण अधिवेशनामध्ये रोजगारावर आणि महागाईवर काही बोलायचं आणि विरोधी पक्षनेता 2च दिवस आता बाकी उरलेले आहे त्यावरही अजूनपर्यंत 2 दिवस आहेत. सर खडकांच्या भावाला केसरकरांनी शाळे आयटी दिली होती असं समोर येतं. तर कोणाचे फोटो आहेत आणि काय काय अजून भयानक प्रकार जे आम्ही ऐकतोय ते तुम्ही पण ऐकताय आम्ही पण ऐकतोय पण त्याच्यात मुख्यमंत्री काय कारवाई करतात ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष. एक मिनिट पूर्ण मराठी होते. आता जसं तुम्ही म्हणालात अनेकांचे फोटो आहेत रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाला परंतु पण बाकीच्यांचं काय अर्थात तो आहेच ना प्रश्न आणि ते आता मुख्यमंत्र्यांकडून उद्या निवेदन होणार त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून असणार. याचा अर्थ असा घ्यायचा का शिवसेनेचे आमदार आणि मंत्री खराच प्रकरणात ट्रॅप झाले? शिवसेनेचे इथेच मिंदेंचे डरपोक टोळीचे आमदार तिथे असतील. आता ते फोटो कोणी काढलेत बाहेर कसे काढलेत त्यांचा जो पीए होता नीरज त्याच्यापासून हा बंडाफोड झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे पिन फुटलेलं आहे. चांगलं पण ह्याच्यात अजून पुढे जाणं गरजेचं आहे. चौकशी झाली पाहिजे असं वाटतं. ज्या पद्धतीने कॅबिनेट मंत्री ते मगासपासून रोल केला असतं त्यांनी लवकर. मंत्री शंभूराज देसाई आहेत जे महायुतीच्या समन्वय समितीचे सदस्य पण आहेत ते या एकंदरीत राड्या प्रकरणामध्ये जखमी होतात म्हणा किंवा मारामारी होते म्हणा जे काही असेल खरं लावलंय का त्यांनी तर की असंच नाटक केलं. पण ह्या सरकारमध्ये मिंदे गँगच्या मंत्र्यांची काय इज्जत आहे ही देखील कळली ना. अमित शहाचा एक फोटो आहे. अमित शहाचा देखील फोटो खरात यांच्यासोबत पाहिलेला आहे. हा फोटो व्हायरल होतो. तुम्ही पाहिलं सगळ्यांनी पाहिलं पुढे कोई शक. विधान परिषदेतला 9 आमदारांचा तो आता उद्या होणार. तुम्हाला वाटतं प्रोटोकॉल प्रमाणे किंवा परंपरा जी आहे त्याप्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळ्या सदस्यांबद्दल भरभरून बोलत असतात उपमुख्यमंत्री उद्धवजींबद्दल बोलतील? बघा मी एकच तुम्हाला सांगतो की कोण कोणाबद्दल काय बोलेल ह्याच्यापेक्षा आमचं सर्वांचं लक्ष हेच आहे की कॅप्स्टीन फाईल म्हणजे कॅप्टन खरात फाईलमध्ये कोणाचे फोटो आलेत त्यांच्यावर काय कारवाई होणार. दुसरी गोष्ट म्हणजे सातारा प्रकरणामध्ये देखील जी आता निलंबन झाल्यानंतर निर्णय आता स्थगित ठेवलेला आहे त्याच्यावर उद्या रुलिंग काय येणार ह्याच्यावर आमचं लक्ष. देखते नहीं पूरे महाराष्ट्र ने देखा है कि इस तरह की राजनीति की शुरुआत मिंदे गैंग ने ही शुरू की थी महाराष्ट्र में. किसी को अपहरण करना किसी को लेके घूमना वोट्स के लिए ये सारी जो बातें हैं ये मिंदे की टोली ही करती है. लेकिन ये भी बात सत्य है कि मिंदे और उनकी जो टोली है वो डरपोक है और जिस दिन उनको उनकी फाइल है जिस कारण से वो गुवाहाटी भागे थे सूरत भागे थे वो दिखाएंगे तब ये सारी चीज़ें शांत हो जाएगी. दूसरी बात जो कैप्टन खरात की बात सामने आई है हमें यही लगता है कि ऐसे गंदे और ये गंदे कारनामे जो है कभी महाराष्ट्र में होते नहीं थे. ये जो बातें कहते हैं अभी इसको ब्लैक मैजिक कहिए सुपरस्टिशन कहिए कुछ भी कहिए लेकिन जो उनके माध्यम से वो करते थे. और दूसरी बात जितने इनके भोंदू भक्त हैं जैसे अंधभक्त होते हैं वैसे भोंदू भक्त भी होते हैं वो इनके मंत्री मंडल में जो बैठे हुए उन पे भी कार्रवाई होनी ज़रूरी है क्योंकि ये गलत एक इमेज बनाती है महाराष्ट्र की कि ये सब बातें महाराष्ट्र में मान्य होती है. ऐसे नहीं है. महाराष्ट्र अलग है और ये जो भोंदू भक्त है वो अलग है. साइडलाइन करने की जो शुरुआत हो चुकी है जिस तरीके से अब एकनाथ शिंदे की क्योंकि पार्टीज में ही दिखाई गिनती तो शुरू हुई है. आपको लगता है कि इस्तीफा देंगे उसमें कई मंत्रियों के नेताओं की फोटो हमने देखा है उसमें देखो ये मंत्री अगर आप देखें तो पूरे चुनाव में जितने पैसों का इस्तेमाल हुआ है ये तो बातें सारी आई है उसके आगे भी जाके ऐसे भोंदू बाबा के पास जाते होंगे तो क्या इनका काम है क्या इनका कर्तृत्व है. तो यही बात होती है ना कि ये सारी चीज़ों की ज़रूरत क्या है. अगर आप मंत्रिमंडल में हो तो लोगों की सेवा कीजिए काम कीजिए जिनको ज़रूरत है उनकी मदद कीजिए लेकिन खुद ही मदद मांगने जाते हैं भोंदू बाबा के पास तो कैसे ये भोंदू मंत्री है. विरोधी पक्ष नेताओं को मतलब कमजोर समझने की जो कोशिश. एक मिनट हे मुद्दे में इस तरीके से वो मुख्यमंत्री से लेकर प्रधानमंत्री तक का उन्होंने किया है क्या आपको लगता है कि उनके क्या सॉरी
प्रधानमंत्री के हिस्टोरिकल मतलब ऐतिहासिक दिन बताया जा रहा था कि उन्होंने 8,931 दिन पूरे किए हैं, मुख्यमंत्री से लेकर प्रधानमंत्री तक। आपको लगता है कि क्या उन्होंने इतने समय में अच्छे कुछ काम? देखो, ये दो रिकॉर्ड पहले तो एक साथ किए हैं, नेहरू जी का रिकॉर्ड प्रधानमंत्री का, और वो सिक्किम के मुख्यमंत्री का रिकॉर्ड, वो दोनों साथ में करके आज भाजपा वो रिकॉर्ड बता रही है। लेकिन ये रिकॉर्ड बताते बताते ये भी बताए कि पुलवामा क्यों हुआ, पठानकोट कब हुआ, कैसे हुआ, उसके बाद अभी जो पहलगाम में हमला हुआ वो है, रुपए जो गिरते जा रहा है, इकोनॉमी जो घटते जा रही है, या देश में भ्रष्टाचार जो बढ़ा हुआ है, आपसी जो रंजिशें बढ़ी हुई है, इस पर भी बात हो। जो हम देखें तो बेरोजगारी बहुत बढ़ी हुई है, जो देश से हमारे देश के ही नागरिक दूसरे देश में जाके सेटल होना चाहते हैं, वो क्यों हो रहा है, तो इस पे भी बात हो, इस पे भी चर्चा हो। तो सिर्फ रिकॉर्ड कितने दिन आप ऑफिस में निकाले इसकी बात नहीं होनी चाहिए, वो रिकॉर्ड किस क्वालिटी का है, कैसा काम हुआ है, उस पे भी बात हो। क्या सही में अच्छे दिन आए हैं या और 8,000 दिन के बाद अच्छे दिन आएंगे, इस पे भी बात होनी चाहिए। एक सवाल है कि प्रधानमंत्री ने आज भाषण किया पार्लियामेंट में, बताया कि देश के सामने किस तरह से क्राइसिस की स्थिति है और कोरोना में जिस तरह से हमने मुकाबला किया वैसे अपील कर रहे कोरोना। मुकाबला हमने कोरोना का देखा था, महाराष्ट्र एक तरफ लड़ रहा था, बहुत सारे राज्य जो लड़ रहे थे, और दूसरी तरफ आप अगर देखें तो माइग्रेंट लेबर की ट्रेन गलत समय बंद किए, गलत समय खोल दिए। उत्तर प्रदेश में जो स्थिति हुई कि वैसे ही प्रधानमंत्री महोदय कह रहे कि वैसे ही मुकाबला करना पड़ेगा, या गुजरात में जो ऑक्सीजन का आप देख रहे थे जो मसला था वैसे ही होने वाला है, ये डर हमारे मन में है, तो इस पे भी थोड़ा स्पष्टीकरण हो। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे 2 दिवस उरलेले आहेत, असं समजायचं का या अधिवेशनामध्ये पण विरोधी पक्षनेत्याशिवाय हे 2 दिवस उरले, थांब। आता माझा प्रश्न असा होता की आपण जे म्हणजे महागाईवर तर काही बोलले नाही आणि जे रोजगार आहे त्याच्यावरही काही बोलत नाही, पण आता जे ज्या पद्धतीची आता हे बंधुगिरी सुरू आहे, तर याच्यामध्ये अंधारे आणि नार्को टेस्टची पण मागणी 100%। आणि तुम्ही पाहिलं असेल महागाई किंवा बेरोजगारी किंवा सगळे जे विषय आहेत ना, आम्ही विरोधी पक्षाचे जे प्रस्ताव असतात त्याच्यात बोलत असतो, पण समोर जे मंत्री बसलेत ते आपसात एवढे भांडण्यात व्यस्त आहेत की लोकांच्या लक्षांकडे लोकांच्या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष नाहीये। पण आता जनतेला काय मिळालं या अर्थसंकल्पीय बजेटमधून, या अर्थसंकल्पीय बजेटमधून जनतेसमोर काय मिळालं जनतेला? जनतेला हे कळलेलं आहे की हे सरकार हे भोंदू सरकार आहे, बस। स्थिती तपासून योग्य कारवाई करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। भाजपवर सातत्याने आरोप करण्याचा प्रयत्न, पालकमंत्र्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली।